नमस्कार, कॅनन सिटी न्यूज मराठीमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। सुरुवातीला एक नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर। मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजासाठी 50 कोटीचे अनुदान मंजूर केल्याने मराठा समाजाच्या वतीने धर्मवीर चौकात आनंद साजरा। येत्या काळात 500 कोटीचे अनुदान मंजूर करणार असल्याचे बेनके यांचे आश्वासन। शहरातील वंटमुरी कॉलनीमध्ये करण्यात आले 30 बेडचे रुग्णालय निर्माण। आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन। स्मार्ट प्रकल्पांचा नागरिकांनी फायदा करून घेण्याचे आमदार बेनके यांनी केले आवाहन। शहरातील हनुमान नगर येथील नागरिकांसाठी गार्डनचे उद्घाटन। कर्नाटक राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने गार्डनचे निर्माण। आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले गार्डनचे उद्घाटन। आता पाहूया सविस्तर बातम्या। मराठा समाजासाठी सरकारकडून 50 कोटीचे अनुदान मंजूर करण्यात आल्याने शहरातील धर्मवीर संभाजी चौकामध्ये मराठा समाजाच्या वतीने आनंद उत्सव साजरा करण्यात आला आहे। मराठा विकास प्राधिकरण स्थापनेच्या निर्णयाचे मराठा समाजाच्या वतीने धर्मवीर संभाजी चौकात मिठाईचे वाटप करून स्वागत करण्यात आले आहे। अनेक वर्षांपासून मराठा समाजाकडे दुर्लक्ष झालेले होते, पण भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी मराठा समाजाला शैक्षणिक, धार्मिक व इतर सुविधा मिळाव्या म्हणून मराठा समाजासाठी 50 कोटीची तरतूद केल्याने मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन केले जात आहे। एक मराठा लाख मराठा या संस्थेचे बेळगाव जिल्हा प्रमुख गुणवंत पाटील यांच्या नेतृत्वाखाली बेळगावातील समस्त मराठा नागरिकांच्या उपस्थितीमध्ये शहरातील धर्मवीर संभाजी चौकामध्ये संभाजी महाराजांच्या पुतळ्याला हार अर्पण करून जल्लोष साजरा करण्यात आला। यावेळी फटाक्यांची आतिषबाजी करून मिठाईचे वाटप करण्यात आले। यावेळी ओबीसी मोर्चाचे राज्य सचिव किरण जाधव यांनी अधिक माहिती दिली आहे। जनता पार्टी कर्नाटक व माननीय मुख्यमंत्री श्री येडियुरप्पाजींनी मराठा समाजासाठी प्राधिकरणाची स्थापना केली आहे। तसेच 50 कोटी रुपयाची तरतूद देखील केली आहे। ही खरोखरच अभिमानास्पद बाब आहे। त्यासाठी मी समस्त आपले मराठा समाजाच्या वतीने त्यांचं अभिनंदन करतो व धन्यवाद देतो। यानंतर बेळगाव उत्तरचे आमदार अनिल बेनके यांनी बोलताना सांगितले की प्राधिकरण स्थापनेसाठी सध्या 50 कोटीची तरतूद केली असली तरी या समाजाच्या विकासासाठी 500 कोटी अनुदान मिळवून देण्यासाठी आपला प्रामाणिक प्रयत्न असेल असे ते म्हणाले। गेले कित्येक वर्ष संपूर्ण कर्नाटकच्या मराठा समाजाची विनंती होती, की मागणी होती की कोणत्याही परिस्थितीत कर्नाटकामध्ये मराठा सुधारणा प्राधिकरण मंडळ हे निर्माण झालं पाहिजे, स्थापन झालं पाहिजे। त्या दृष्टिकोनातून विशेष प्रयत्न सुरू असताना दीपावलीच्या सणानिमित्त एक दीपावली भेट म्हणून सन्माननीय मुख्यमंत्री येडियुरप्पाजी यांनी हे प्राधिकरण स्थापन करून मराठा समाजाची जी इच्छा होती ती इच्छा संपूर्णपणे पूर्ण केलेली आहे। एकूणच ह्या प्राधिकरणाच्या संदर्भात सांगायचं असेल तर मराठा समाजाचा आर्थिक असू देत, सामाजिक असू देत, शैक्षणिक असू देत अथवा इतर विशेष समाजाचे जे धार्मिक कार्यक्रम असू देत यामध्ये सुधारणा झाली पाहिजे। मराठा समाज कोणत्याही मागे राहू दे त्या दृष्टिकोनातून या महामंडळाचा उपयोग होणार आहे। सर्वांनी मिळून कोणत्याही परिस्थितीत या महामंडळाचा उपयोग करून घेऊया। आज रोजी 50 कोटी जरी दिले असतील, येत्या काळामध्ये या मंडळासाठी जास्तीत जास्त अनुदान मिळवून द्यायची जबाबदारी आम्ही सर्व आमदार म्हणून करू व मराठा समाजाशी धरण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत असं मी आश्वासन देण्यासाठी आज इथं आलो। एक मराठा लाख मराठा संस्थेचे बेळगाव जिल्हाध्यक्ष गुणवंत पाटील यांनी देखील विचार व्यक्त करून मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन केले आहे। राज्य सरकारनं 50 कोटी रुपयाची तरतूद केलेली आहे, तर त्या ठिकाणी अधिकाधिक रकमेची तरतूद केली जावी यासाठी बेनके साहेबांनी प्रयत्न करावेत अशी मी त्यांना या समस्त उपस्थितांच्या वतीनं विनंती करतो। तसंच आजचा हा जो
कार्यक्रम आहे तो पक्षभेद रहित आहे का, तर इथं मराठा समाजाचं हित साधलं जात आहे. मग विनायकमध्ये अध्यक्ष बोलताना बोललं की इथं पक्षभेद राहणार नाही का, तर जो काही उद्देश असेल तो आपल्या समाजाच्या हिताचा उद्देश आहे. त्यामुळे आम्ही सगळ्यांनी हातात हात घालून काम करणं, समाजाच्या हितासाठी काम करणं गरजेचं आहे त्यांनी मगाशी म्हटलं. यावेळी मराठा युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांसह अनेक नागरिक उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. शहरातील वंटमुरी कॉलनीमध्ये 30 बेड असलेले रुग्णालय निर्माण करण्यात आले असून याचे उद्घाटन आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत शहरातील वंटमुरी कॉलनीमध्ये 30 बेड असलेले सुसज्ज असे रुग्णालय निर्माण करण्यात आले असून आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते या रुग्णालयाचे उद्घाटन करण्यात आले आहे. बऱ्याच वर्षांपासून हे रुग्णालय निर्माण करण्यात यावे अशी मागणी येथील नागरिकांकडून केली जात होती व अखेर ही मागणी सध्या पूर्ण झाली आहे. स्मार्ट सिटी योजनेअंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या या रुग्णालयाचा निश्चितच येथील नागरिकांना फायदा होणार आहे असे यावेळी आमदार अनिल बेनके यांनी सांगितले. जय मंगलम जय नमः पार्वती ग्रुप हिंद बरे पद ಬೆಳಗಾವಿಯ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿನಲ್ಲಿ 30 ಬೆಡ್ ಅಲ್ಲ ಸರ್, 30 ಬೆಡ್ಸ್ದು ವೆಟರ್ನಿಟಿ ಆ್ಯಂಡ್ ಚಿಲ್ಡ್ರನ್ ಹೆಲ್ತ್ ಸೆಂಟರ್ ಇವತ್ತು ನಾವು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡತ್ತೀವಿ. ಈಗಾಗಲೇ ಸನ್ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ಮಂತ್ರಿ ಆದಂಥ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರು ಬರಬೇಕಿತ್ತು, ಇನ್ನೂ ಬಂದಿಲ್ಲ, ಅವರು ವೇಟ್ ಮಾಡತ್ತೀವಿ. ಭಾಳಷ್ಟು ದಿವಸದಿಂದ ಹಾಸ್ಪಿಟಲ್ಲಿ ಬೇಡಿಕೆ ಇತ್ತು. ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ನಾವು ಬೆಂಗಳೂರಲ್ಲಿ ಇದರ ಬಗ್ಗೆ ಚರ್ಚೆ ಆಯ್ತು. ಏನಂತಂದರೆ ಡೆಲಿವರಿ ಪೇಷಂಟ್ ಬೆಳಗಾವಿನಲ್ಲಿ ಹೈಯೆಸ್ಟ್ ಅದಾವೆ. ನಾ ಎಲ್ಲ ವೆಲ್ಫೇರ್ ಆ್ಯಂಡ್ ಚೈಲ್ಡ್ ವೆಲ್ಫೇರ್ ಆ್ಯಂಡ್ ಕಮಿಟಿ ಆಗಿದ್ದಾಗ ಅದು ಚರ್ಚೆ ಆಯ್ತು. ಆವಾಗಿಂದ ಚರ್ಚೆ ಇದ್ದಾಗ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿನಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಭಾರ ಕಮ್ಮಿ ಆಗಬೇಕು ತಿಳ್ಕೊಂಡು ಒಳ್ಳೆಯ ಆದ ಹೈಟೆಕ್ ಒಂದು ಮೆಟರ್ನಿಟಿ ಹೋಮ್ ಆಗಬೇಕು ತಿಳ್ಕೊಂಡು ಇವತ್ತು ನಾವು ಭಾಳಷ್ಟು ಲಘು ಇದು ಪೂಜೆ ಮಾಡಿ ಇವತ್ತು ನಾವು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡತ್ತೀವಿ. ಜನರ ಸೇವೆ ಸಲುವಾಗಿ ಇವತ್ತು ಸ್ವಾಧೀನ ಮಾಡತ್ತೀವಿ. ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯ ಕೆಲಸ ಆಗಿದೆ. 2-3 ಸಲ ನಾನು ಬಂದಿದ್ದೀನಿ ಇಲ್ಲಿ. ಇವನ್ ಅರ್ಬನ್ ಮಿನಿಸ್ಟ್ರಿ ಬಂದಾಗ ನಾ ಇಲ್ಲಿ ಬಂದು ಇನ್ಸ್ಪೆಕ್ಷನ್ ಮಾಡಿ ಹೋಗಿದ್ದೀವಿ. ಅದು ಒಂದು ಸುವರ್ಣ ಅಕ್ಷರನಲ್ಲಿ ಬರುವಂಥ ಇವತ್ತು ದಿವಸ ಈ ಮಹಾಂತೇಶ್ ನಗರ ಈ ಭಾಗದಲ್ಲಿ ಇವತ್ತು ಅದು ಪೂಜೆ ಮಾಡ್ತೀವಿ. ಜನರು ಇಲ್ಲಿ ಒಳ್ಳೆಯ ಉಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕಂತ ನಾ ಕೇಳ್ಕೊತೀನಿ. ಯಾವ ಸ್ಕೀಮ್ದಲ್ಲಿ ಆಗಿದೆ, ಎಷ್ಟು ಖರ್ಚಾಗಿದೆ? ಈಗ ನೋಡ್ಬೇಕು, ಖರ್ಚು ನೋಡಿಲ್ಲ ಇಲ್ಲಿ ಅದಾರು, ಆದ್ರೆ ಸ್ಮಾರ್ಟ್ ಸಿಟಿನಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದಾರೆ. ಖರ್ಚು ಎಷ್ಟು ಮಾಡ್ಯಾರ ಸರ್? 2.5 ಕೋಟಿ ಖರ್ಚು ಮಾಡಿ 30 ಬೆಡ್ದು ಮೆಟರ್ನಿಟಿ ಹೋಮ್ ಇದೆ ರೆಡಿಯಾಗಿ. ಈಗಾಗಲೇ ನಿಮ್ಗೆ ಹೇಳೋ ಒಳಗಿಂದ ಹೇಳ್ತಂದ್ರೆ ಭಾಳ ಎಮರ್ಜೆನ್ಸಿ ಇದ್ದಾಗ ಕೋವಿಡ್ ಸೆಂಟರ್ನ ಸ್ವಲ್ಪ ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಇಲ್ಲೇ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಭಾಳ ಅಲ್ಲೇ ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ದಾಗ ಒಳ್ಳೆಯದ ಜಾಗ ಅದ, ಹೊರಗಿಂದ ಹೊರಗಾದಂದ್ರೆ ಇಲ್ಲೇ ಕೋವಿಡ್ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಳ್ಳೋದು 1-2 ತಿಂಗಳು ಇಲ್ಲೇ ಕೆಲಸ ಮಾಡಿದ್ರು. ನಾನು ಬಂದಿದ್ದೀನಿ. ಈಗ ವಿಶೇಷವಾಗಿ ಜಿಲ್ಲಾಸ್ಪತ್ರೆ ಒಳಗೆ ಈಗಾಗಲೇ ಅಲ್ಲಿ ಕೋವಿಡ್ ಆಸ್ಪತ್ರೆ ಕನ್ವರ್ಟ್ ಆಗಿದೆ. ಇದರಿಂದ ಇದು ಅನುಕೂಲ ಆಗುತ್ತೆ ಬಡವರಿಗೆ. ಭಾಳ ಜನ ಜಿಲ್ಲಾಸ್ಪತ್ರೆ ಹೋಗಿ ಎದುರಾಗತ್ತಾರೆ. ಈ ಕೋವಿಡ್ ಸಲುವಾಗಿ ಕೋವಿಡ್ ಇರೋದ್ರಿಂದ ಕೋವಿಡ್ ಮುಗಿಗೈತಿ. ಈಗ ಇಲ್ಲೇ ಕೋವಿಡ್ ಟೆಸ್ಟಿಂಗ್ ಅಷ್ಟೇ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಅವಾಗ ಬಂದಾತು. ಈಗ ರೆಗ್ಯುಲರ್ ಮೆಟರ್ನಿಟಿ ಹೋಮ್ ಅಂತ ನಾವು ಸೇವೆ ಕೊಡ್ತೀವಿ. ಹೌದು ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯದ. ನಾನು ನೋಡ್ಬಂದಿನು, ನೀವು ನೋಡ್ಬೋದು. ಹೈಟೆಕ್ ಅಂತ ವ್ಯವಸ್ಥೆಯನ್ನು ಇಲ್ಲಿ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಸರ್ಕಾರಿ ಅದ, ಎಲ್ಲರೂ ಇದರ लाभ तगोಬೇಕಂತ ನಾವು ವಿನಂತಿಸ್ತೀನಿ. बेळगावमधील हायटेक पार्कसह अनेक प्रकल्प बेळगाव स्मार्ट सिटीमध्ये येत्या काही दिवसात राबवण्यात येत आहेत. यामुळे जनतेने याचा पुरेपूर फायदा करून घ्यावा असे आवाहन यावेळी बेनके यांनी केले आहे. यावेळी स्मार्ट सिटी व्यवस्थापकीय संचालक शशिधर कुरेर, महानगरपालिका आयुक्त जगदीश केएच यांच्यासह अन्य उपस्थित होते. शहरातील हनुमान नगर येथील गार्डन नागरिकांसाठी निर्माण करण्यात आले असून आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते या गार्डनचे उद्घाटन करण्यात आले आहे. कर्नाटक राज्य सरकार आणि केंद्र सरकारच्या मदतीने हनुमान नगर येथील नागरिकांसाठी निर्माण करण्यात आलेल्या गार्डनचे उद्घाटन मंगळवारी आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले आहे. यावेळी मनपा आयुक्त केएच जगदीश, कॉन्ट्रॅक्टर NS चौगुले, मनपा अधिकारी यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी आपले विचार मांडले आहेत. वाईट तो
ಸನ್ಮಾನ್ಯ ಜಿಲ್ಲಾ ಮಂತ್ರಿಯಾದಂಥ ರಮೇಶ್ ಜಾರಕಿಹೊಳಿ ಅವರ ಹಸ್ತಿಯಿಂದ ಇವತ್ತು ಒಂದು ಹಾಸ್ಪಿಟಲ್ ಮತ್ತು ಇದರ ಉದ್ಘಾಟನೆ ಆಗಬೇಕಿತ್ತು. ಅನಿವಾರ್ಯ ಕಾರಣ ಅವರು ಬಂದಿಲ್ಲ. ನನಗೆ ಆದೇಶ ಮಾಡಿದ ಮೇಲೆ ನಾನು ಎರಡೂ ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈಗಾಗಲೇ 2,75,00,000 75 lakhs ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಮೇಂಟೈನ್ಡ್ ಹೋಮ್ ಉದ್ಘಾಟನೆ ಶ್ರೀನಗರ ಮಾಡಿದ್ದೀವಿ. ಈಗ ಇಲ್ಲೇ ನಾವು ಗಾರ್ಡನ್ ನೋಡತ್ತೀವಿ. ಭಾಳ ಒಳ್ಳೆಯಷ್ಟು ಗಾರ್ಡನ್ ನಾವು ನಿರ್ಮಾಣಿಸ್ತೀವಿ. 2,52,00,000 ಖರ್ಚು ಮಾಡಿ ಇವತ್ತು ಇವು ಜಿಮ್, ಓಪನ್ ಜಿಮ್ ಇರಲಿ, ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲ್ ಇರಲಿ, ಬಾಕಿ ವಾಕಿಂಗ್ ಗಾರ್ಡನ್ ಇರಲಿ, ಹೈಲಿ ಈ ಜನರ ಸಲುವಾಗಿ ಉಪಯೋಗ ಅಂತ ಒಂದು ಗಾರ್ಡನ್ ಇವತ್ತು ಉದ್ಘಾಟನೆ ಮಾಡಿದ್ವಿ. ಜನರ ವಿನಂತಿ ಅಂದರೆ ನೀವೆಲ್ಲರೂ ಈ ಗಾರ್ಡನನ್ನು ಸದುಪಯೋಗ ಮಾಡಬೇಕು, ದುರುಪಯೋಗ ಆಗಬಾರ್ದು ಅಂತ ಜನರಿಗೆ ವಿನಂತಿ. हनुमाननगर सोसायटीचे अध्यक्ष राहुल मेत्री आणि देशपांडे यावेळी उपस्थित होते. या गार्डनमध्ये विविध प्रकारचे वॉकिंग आणि जॉगिंग ट्रॅक अशी व्यवस्था केलेली आहे. त्याचबरोबर या जागेचा इतिहास म्हणजे हरिश्चंद्र बिराजदार यांच्या झालेल्या कुस्तीची ही जागा असून या जागेला मोठा ऐतिहासिक वारसा असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. महाविद्यालयाच्या प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची कोविड चाचणी करणे अनिवार्य असल्याने रुग्णालयाच्या आवारात विद्यार्थ्यांची एकच गर्दी झालेली पाहायला मिळाली आहे. राज्य सरकारने दिनांक 17 पासून महाविद्यालय सुरू करण्याची घोषणा केली. त्यामुळे विद्यार्थ्यांची एकच धांदळ उडाली. सरकारकडून निश्चित करण्यात आलेल्या नियमानुसार विद्यार्थ्यांची कोविड चाचणी अनिवार्य आहे. त्यासाठी आता विद्यार्थ्यांनी बीम्समधून आपल्या चाचणीचे प्रमाणपत्र मिळवणे गरजेचे आहे. ही चाचणी करून घेण्याकरिता मंगळवारी हॉस्पिटल परिसरात विद्यार्थ्यांचे थवे मोठ्या संख्येने दाखल झाले होते. ಕಾಲೇಜಿಂದ ಕೋವಿಡ್ ಟೆಸ್ಟ್ ಮಾಡ್ಕೊಂಡು ಬಂದೀವಿ. ನೆಗೆಟಿವ್ ಆಯಿತು, ಪಾಸಿಟಿವ್ ಆಯ್ತು ನೋಡಕ್ಕೆ ಬಂದೀವಿ. ಕಾಲೇಜ್ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಯಾವ? ಹಾಂ, ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಯಾವ. ಹಾಂ, ಇವತ್ತಿಂದ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಯಾವ. ಇವತ್ತಿನ ಸ್ಟಾರ್ಟ್ ಆಗ್ಯಾವ. ಕಾಲೇಜ್ದಾಗ ಏನು ಕಂಪ್ನಿ ಇದಾರೆ? ಹಾಂ, ಕಂಪಲ್ಸರಿ ತೊಗೊಂಬ ಅಂದಾರೆ. ಏನು ಪಾಸಿಟಿವ್ ಆಗಲಿ ನೆಗೆಟಿವ್ ಆಗಲಿ ಒಟ್ಟು ರಿಪೋರ್ಟ್ ತೊಗೊಂಬ ಅಂದಾರೆ. ರಿಪೋರ್ಟ್ ತೊಗೊಂಬ ಅಂತ ಇದೆ. ಓಕೆ, ನಿಮ್ದು ಯಾವ ಕಾಲೇಜ್? ನಮ್ದು ಮೋತಿಚಂದ್ ಲಿಂಗಡೆ. ಹಾಂ, ಮೋತಿಚಂದ್ ಲಿಂಗಡೆ. ಮೋತಿಚಂದ್ ಲಿಂಗಡೆ. महाविद्यालयांच्या प्रवेशापूर्वी विद्यार्थ्यांची वैद्यकीय चाचणी करून घेण्यासाठी बीम्स हॉस्पिटलमध्ये व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे मंगळवारी या हॉस्पिटलच्या प्रवेशद्वारावर विद्यार्थ्यांची गर्दी दिसून आली. या गर्दीमुळे हॉस्पिटल परिसरालाच महाविद्यालयाचे स्वरूप आले होते. आता वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट. क्वालिटीमध्ये यापेक्षा सुंदर कुठेही नाही आणि दरामध्ये यापेक्षा स्वस्त कुठेही नाही. सोबत 5 वर्षाची वॉरंटी. थेट फॅक्टरीमधून विक्रीला 65% सूट. सोफा सेट सुरुवाती दर 12,500 रुपये. डायनिंग सेट 7,500 रुपये. वॉर्डरोब 5,500 रुपये. डबल बेड कॉट 10,500 रुपये. टीव्ही वॉल युनिट 3,500 रुपये. ड्रेसिंग टेबल 2,500 रुपये. कम्प्युटर टेबल 1,500 रुपये. दिवाण 3,500 रुपये. याशिवाय तुम्हाला येथे मिळतील सेंटर टेबल, ऑफिस चेअर आणि ऑफिस फर्निचर. त्याचप्रमाणे खास मन लुभावणारे मॅरेज पॅकेजेसही उपलब्ध आहेत आणि आमच्याकडे लोनची सुविधाही आहे, ते पण सोप्या EMI सोबत. मग आजही भेट द्या. रॉयल फर्निचर गॅलरी फॅक्टरी आउटलेट, राधाकृष्ण टावर, बिलो सिंडिकेट बँक, नियर गोबी मंचुरी शॉप, समादेवी गल्ली, बेळगाव. संपर्क साधा 9483560831 वर. होटल आदर्शा पैलेस आपके लिए लाए हैं फूड पार्सल और होम डिलीवरी सर्विस, ब्रेकफास्ट, लंच और डिनर, साउथ इंडियन, नॉर्थ इंडियन, तंदूरी। कोविड-19 के तहत स्वच्छता और सभी नियमों का पालन। आज ही ऑर्डर कीजिए और घर बैठे लजीज खाने का मजा उठाइए। हर पार्सल के साथ एक मास्क फ्री। होटल आदर्शा पैलेस, लिंगराज कॉलेज के सामने, कॉलेज रोड, बेलगावी। फोन 0831243577 और 8884121718। बेळगाव जिल्ह्यातील नामांकित पीपल ट्री महाविद्यालय 2007 साली शिक्षणप्रेमी जगदीश सौंदत्ती यांच्याकडून या महाविद्यालयाचा बेळगावमध्ये प्रारंभ. पीपल ट्री महाविद्यालयात उच्च पदवीधर शिक्षक देतात प्रशिक्षण. पहिल्यांदाच बेळगावमध्ये शिक्षण अभियान 4.0 राबवलेले पीपल ट्री हे पहिले महाविद्यालय.
या महाविद्यालयातील विद्यार्थी युनिव्हर्सिटी ब्ल्यू घेऊनच जातात बाहेर. महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी राज्य व राष्ट्रीय पातळीवर मिळवले आहे यश. प्रत्येक वर्षी केले जाते विद्यार्थ्यांसाठी संमेलनाचे आयोजन. पीपल ट्री महाविद्यालयात डिजिटल क्लासरूम, हायटेक कम्प्युटर लॅब व उत्तम लायब्ररीची सुविधा. येथे PUC कॉमर्स, BCA, BCom, BBA बरोबरच 2019 मध्ये पहिले पीपल ट्री कॉलेज जे NSDC मान्यताप्राप्त हॉटेल अँड इव्हेंट मॅनेजमेंट कॉलेज आहे. महाविद्यालयामध्ये बेस्ट ट्रेनिंग रेस्टॉरंट, मॉकबार काउंटर, हाऊसकीपिंग लॅब व इतर व्यवस्था आहेत उपलब्ध. गायन, नृत्य, नाटक, क्रीडा अशा अनेक सांस्कृतिक कार्यक्रमांनी विद्यार्थ्यांना केले जाते प्रोत्साहित. 3000हून अधिक विद्यार्थी आहेत नामांकित कंपन्यांमध्ये कार्यरत. तर ऍडमिशन घेण्यासाठी भेट द्या पीपल ट्री कॉलेज, बिहाइंड रामदेव हॉटेल, नेहरू नगर, बेलगाम. कॉन्टॅक्ट 9620271868 9901181300 9611614687. अरे बाप रे, पहा तर कितीही गर्दी. पोतदार ज्वेलर्सचे पण कमाल आहे ना, का असू नये. 122 वर्षांपासून ग्राहकांना खरे सोने, चांगली वागणूक व प्रामाणिक सेवा जी मिळत आली आहे. म्हणूनच इंडियन ट्रेड बोर्डने सुवर्ण पदकाने सन्मानित केले आहे. असा कोणताही दागिना नाही जो इथे बनविला जात नाही, अशी कुठलीही मूर्ती नाही जी इथे बनविली जात नाही. हिरा, पन्ना, माणिक असो वा मोती, येथे सर्व काही मिळते. अशिक्षित व्यक्तीही येथे सोने चांदी खरेदीसाठी आल्यास घेतलेला दागिना व सरळ व्यवहार मिळवितो. येथे काही स्कीम नाही, डिस्काउंट नाही आणि बहुमानही नाही. सरळ सुरळीत व्यवहारच यांची ओळख आहे. या राजेशाही शोरूम मध्ये ग्राहकांच्या सुविधांसाठी वेगवेगळ्या मजल्यावर सोने व चांदीचे दागिने उपलब्ध केलेले आहेत. यांचा विश्वास हाच यांची खरी ओळख आहे. हॉलमार्कच्या सर्वात कमी वेस्टेज असलेल्या दागिन्यांचे पहिले ठिकाण म्हणजे फक्त पोतदार ज्वेलर्स, बेळगाव. विश्रांतीनंतर आपले स्वागत आहे. 50 कोटी अनुदान मराठा समाजाला सरकारकडून मिळाल्याने हे अनुदान मंजूर करून देण्यास सहकार्य लाभलेल्या आमदार अनिल बेनके यांचे मराठा समाजाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले आहे. मुख्यमंत्री BS येडियुरप्पा यांनी मराठा समाजासाठी दिवाळीनिमित्त 50 कोटी रुपयाचे अनुदान मंजूर केले असून या संदर्भात अनेक भागातील मराठा समाजाच्या नागरिकांकडून आनंद देखील व्यक्त केला जात आहे. हे अनुदान मंजूर करून देण्यासाठी आमदार अनिल बेनके यांचे मोलाचे सहकार्य लाभले असून शहरातील तानाजी गल्ली, कामत गल्ली, कारभार गल्ली, समर्थनगर, फुलबाग गल्ली येथील मराठा समाजाच्या नागरिकांनी शहरातील चव्हाट गल्लीतील आमदार अनिल बेनके यांच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला आहे. यावेळी आमदार अनिल बेनके यांनी अधिक माहिती दिली. धन्यवाद. त्याचबरोबर दीपावलीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. 7 दिवसापासून कर्नाटकामध्ये मराठा समाजासाठी महामंडळ व्हावं आणि महामंडळ झाल्यानंतर मराठा समाजाची आर्थिकदृष्ट्या, सांस्कृतिकदृष्ट्या, सामाजिकदृष्ट्या वेगवेगळ्या भागातून विकास झाला पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न होते. त्या प्रयत्नाला यश येऊन सन्माननीय मुख्यमंत्री येडियुरप्पाजींनी हे महामंडळ स्थापन करण्यासाठी 50 कोटी दिल्याबद्दल त्यांचं प्रथमतः बेळगावतर्फे त्यांचं धन्यवाद. एकूणच समाजाला तळागाळापर्यंत पोचवायची जी योजना असते, गोरगरिबांसाठी सरकारी योजना असू देत, सांस्कृतिकदृष्ट्या असू देत, आर्थिकदृष्ट्या असू देत, शैक्षणिकदृष्ट्या असू देत किंवा सामाजिकदृष्ट्या असू देत, सर्वांगीण विकास हा मराठा समाजाचा झाला पाहिजे हा दृष्टिकोन हा महामंडळाचा असतो. आणि गोरगरिबांना सांभाळून घेणे, समाजामध्ये त्यांना एक वर्चस्व देणे
आणि समाज हा सांस्कृतिकदृष्ट्या मोठा झाला पाहिजे, शैक्षणिकदृष्ट्या मोठा झाला पाहिजे, या दृष्टिकोनाचा हा मंडळाचा प्रयत्न असतोय. आणि ह्या मंडळाचा आम्ही पुरेपूर सदुपयोग करून घ्यायचा आहे. कारण संपूर्ण कर्नाटकमध्ये बेळगावमध्ये जवळजवळ 18 लाख मराठा समाजाचे लोक आहेत आणि सर्वात जास्त मराठा समाज बेळगाव जिल्ह्यामध्ये. त्यामुळे आमची एक मागणी अशी आहे की हे जे ऑफिस होणार आहे ते ऑफिस बेळगाव जिल्ह्यातच व्हावं असं आमची एक मागणी आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न केला जाईल. कारण समाज जास्तकडे मराठा समाज असल्यामुळे बेळमुरा पळापळी करण्यापेक्षा बेळगावमध्ये याची सोय व्हावी आणि जरी ते ऑफिस सुवर्णसौधमध्ये खोललं तरी हरकत नाही. या दृष्टिकोनातून आमचा सर्वांचा प्रयत्न करूया. तुमचं सहकार असू देत. येत्या काळामध्ये आपला समाज हा मोठा झाला पाहिजे या दृष्टिकोनातून आपण सर्वांनी प्रयत्न करून गोरगरिबापर्यंत सर्व योजना पोहोचवण्याचं काम आम्ही सर्वांनी करूया. धन्यवाद. गेल्या कित्येक वर्षांनंतर मराठा समाजाला 50 कोटी अनुदान मंजूर केल्याने मराठा समाजाकडून मुख्यमंत्र्यांचे व हे अनुदान मिळवून देण्यास प्रयत्न केलेल्यांचे अभिनंदन केले जात आहे. यावेळी मराठा समाजाचे अनेक नागरिक उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. पाडव्यानिमित्त बेळगावमधील गवळी बांधवांनी एक अनोख्या पद्धतीची दिवाळी साजरी केलेली पाहायला मिळाली. दिवाळी पाडवा बेळगावातील गवळी बांधवांनी अनोख्या पद्धतीने साजरा केला आहे. गवळी बांधवांनी दिवाळी पाडव्यानिमित्त म्हैस पळवण्याच्या स्पर्धेचे आयोजन केले होते. दरवर्षी दिवाळी पाडव्या दिवशी म्हशींना आंघोळ घालून त्यांना सजवण्यात येते. म्हशीच्या शिंगांना मोरपिसे लावून गळ्यात विविध माळा घालून सजवण्यात येते. नंतर सगळे गवळी बांधव एकत्र जमतात आणि मग सुरू होते म्हैस पळवण्याची शर्यत. दुचाकीवरून पुढे जाणाऱ्या आपल्या मालकाच्या मागून म्हशी पळत जातात. अनेक वर्षांपासून म्हैस पळवण्याची परंपरा चालत आली आहे. म्हैस पळवण्याची स्पर्धा पाहण्यासाठी आबालवृद्धांनी गर्दी केलेली पाहायला मिळाली. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. 17 नोव्हेंबर पासून सरकारने महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला असून महाविद्यालयामध्ये प्रवेश करण्याअगोदर विद्यार्थ्यांची कोविड चाचणी कागदपत्रे तपासली जात आहेत. आज महाविद्यालय सुरू करण्यात आले असून देखील विद्यार्थ्यांना घरी परतावे लागले आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्व शाळा महाविद्यालयांना केंद्र व राज्य सरकारने सुट्टी जाहीर केली होती. मात्र ज्या प्रकारे कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होण्याची चिन्हे दिसत होती त्याप्रमाणे केंद्र सरकारने टप्प्याटप्प्याने शाळा महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र याला शिक्षण मंत्र्यांनी मंजुरी थोड्या कालावधीसाठी दिली नव्हती. त्यानंतर विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी शालेय विद्यार्थ्यांसाठी विद्यागम उपक्रम चालू केला. मात्र त्यालाही कोरोना काळात म्हणावा तितका प्रतिसाद भेटला नाही व आता सध्या कोरोना रुग्णांमध्ये घट होत असल्याने शिक्षण विभागाकडून व राज्य सरकारच्या आदेशानुसार महाविद्यालय सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. 17 नोव्हेंबर पासून महाविद्यालय सुरू करण्यात आले असून 12वीच्या विद्यार्थ्यांनी अखेर गेल्या कित्येक महिन्यांपासून महाविद्यालयाला हजेरी लावलेली दिसून आले आहे. मात्र काही सरकारच्या नियमांचे पालन करूनच विद्यार्थ्यांना महाविद्यालयामध्ये प्रवेश दिला जात होता. प्रत्येक विद्यार्थ्यांकडे कोविड चाचणी केलेले कागदपत्रे मागितली जात असल्याने काही विद्यार्थ्यांना महाविद्यालयातून घरी परतावे लागले आहे. महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांच्या उपस्थितीला म्हणावा तितका प्रतिसाद भेटला नसल्याने येत्या दिवसात विद्यार्थी महाविद्यालयामध्ये किती उपस्थित राहणार हे तर पाहावे लागेल. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा एकदा वेळ झाली छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. बेलगाम वासियों के पसंद में उतरा उड़ान बार एंड रेस्टोरेंट. सोशल डिस्टेंसिंग का ख्याल रखते हुए हमारा स्टाफ देता है बेहतरीन सर्विस का विश्वास. यहां है पार्टी और फंक्शन के लिए 3 आलीशान हॉल, कारपोरेट डिनर मीटिंग के लिए 3 अलग कक्ष, आईपीएल मैच देखने के लिए 3 बड़े स्क्रीन की विशेष सुविधा. इसके साथ ही साफ सुथरा किचन जहां हमारा वेल क्वालिफाइड स्टाफ देता है क्वालिटी और हाइजीनिक फूड की गारंटी.
तो फिर खाने की हो बात तो आना परिवार के साथ। उड़ान बार एंड रेस्टोरेंट, लिंगराज कॉलेज के पास, बेलगावी। फोन 0831 2435 777। आदर्शा ड्रेस सर्कल केवल पुरुषों के लिए लाए हैं ब्रांडेड शर्ट्स, टी शर्ट्स और जीन्स की नवीनतम रेंज। साथ ही शादी और अन्य पार्टियों के लिए सूट्स, शेरवानी और ढेर सारे एक्सेसरीज। आज ही अपनी खरीदारी कीजिए आदर्शा ड्रेस सर्कल के संग। आदर्शा ड्रेस सर्कल, मैग्नेट ऑफ अट्रैक्शन डेफिनेटली फॉर मेन। आदर्शा ड्रेस सर्कल, खड़े बाजार, बेलगाव। फोन 0831 240 7480। होटल आदर्श पैलेस, लजीज खाने के साथ यहां है बेहतरीन रूम्स, रहने के लिए स्टैंडर्ड रूम्स और सूट रूम्स। साथ ही साथ मौजूद है कई सारी क्वालिटियों से भरपूर स्टैंडर्ड डिलक्स रूम्स और डिलक्स सूट रूम्स। लग्जरियस लाइफ का अनुभव लेना है तो एक बार अवश्य भेंट दें। शादी और इतर प्रोग्राम्स के लिए प्लैटिनम हॉल और मिलेनियम हॉल। होटल आदर्श पैलेस, लिंगराज कॉलेज के पास, कॉलेज रोड, बेलगाव। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, कभी रिश्तों को, कभी सपनों को, कभी अरमानों को। सुई धागे सी है जिंदगी अपनी, हर पल बुनती रहती है, आपकी मुस्कुराहट को। आदर्शा फैशन डिजाइनर, ब्लाउज, सूट्स, लहंगास, चूड़ीदार, हैंडवर्क, मशीन एम्ब्रॉयडरी के स्पेशलिस्ट। आदर्शा फैशन डिजाइनर। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। बसव कॉलनी व वैभवनगर येथील नागरिकांना पाण्याची समस्या भासत असल्याने येथील नागरिकांनी रास्ता रोको करून महानगरपालिकेविरुद्ध आक्रोश व्यक्त केला आहे। बसव कॉलनी आणि वैभवनगर नागरिकांनी मंगळवारी आपल्या विविध मागण्यांसाठी रास्ता रोको केला। जवळपास 2 तासाच्या कालावधीनंतर मनपा आयुक्त जगदीश व आमदार अनिल बेनके यांनी त्या ठिकाणी भेट देऊन तेथील लोकांची समस्या ऐकली आणि येत्या 15 दिवसात सर्व सुविधा पुरवल्या जातील अशी हमी दिली आहे। वैभवनगर व बसव कॉलनी येथील नागरिकांना पाण्यामुळे मोठे हाल सोसावे लागत आहेत। गेले 10 दिवस पाणी आले नसल्यामुळे येथील नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागत आहे। मागील 10 दिवस येथील नागरिकांनी टँकरने पाणी घेऊन दिवाळी साजरी केली। आता त्यांचा संयम संपला आहे। वैभवनगर व बसव कॉलनी येथील नागरिकांनी रविवारी महानगरपालिकेला जाऊन दुसऱ्यांदा निवेदन सादर केले होते। काही नागरिक पैसे खर्चून पाण्याचे टँकर आणून आपली सोय करून घेत आहेत, पण दोन्ही नगरात असलेल्या सर्वसामान्य आणि गोरगरीब नागरिकांचे प्रचंड हाल होत आहेत। यासाठी नागरिकांनी रविवारी सकाळी बैठक घेऊन रास्ता रोको करण्याचा निर्णय घेतला होता। त्यानुसार हा रास्ता रोको करून आंदोलन छेडण्यात आले। यावेळी येथील स्थळीय नागरिकांनी आपला आक्रोश व्यक्त केला आहे। 12ನೇ ದಿವಸ ನಮಗೆ ನೀರು ಬಂದಿಲ್ಲ। ಆಮೇಲೆ ಇದು ಒಂದೇ ಸಾರಿ ಅಲ್ಲ, ಪ್ರತಿಯೊಂದು ಶಿವರಾತ್ರಿಗಾಗಲಿ, ದಸರಾ ಟೈಮ್ನಾಗಲಿ, ದೀಪಾವಳಿ ಟೈಮ್ನಾಗಲಿ ಇದೇ ನಮಗೆ ನೀರಿನ ಸಮಸ್ಯೆ। ಇದು 24/7 ನೀರಿಂದು, ಆದರೂ ಸಹ ಸಮರ್ಪಕವಾದ ವ್ಯವಸ್ಥೆ ಇಲ್ಲ। ಆಮೇಲೆ ದಾರಿ ದೀಪಗಳು ಸಾಕಷ್ಟು ಹೋಗ್ಯಾವ, ಸಾಕಷ್ಟು ಮನವಿ ಮಾಡಿದ್ರು ಸಹ ಒಂದು ಬದಲಾವಣೆ ಮಾಡ್ತಾ ಇಲ್ಲ ನಮ್ಮ ವೈಭವನಗರದ ಕದ್ದತಲಿ ಒಳಗೆ।
ಬಂದಿದ್ದು ನಾವು ಅವ್ರ ಜೊತೆ ಮಾತಾಡ್ತೀವಿ, ಅಟೆಂಡ್ ಮಾಡಿಸೋ ಜವಾಬ್ದಾರಿ ಅಂತ ಆ ಸಂಬಂಧಪಟ್ಟ ಇಲಾಖೆಗೂ ಡೈರೆಕ್ಟ್ ಟೆಂಡರ್ ಕರೀತಾ ಇದ್ದೀನಿ. ಇನ್ನೊಂದು 3 days ಅಲ್ಲಿ ಟೆಂಡರ್ ಫ್ಲೋಟ್ ಆಗುತ್ತೆ. ನಾವು ಸುಳ್ಳು ಹೇಳ್ತಕ್ಕಂಥ ಸಾಹೇಬ್ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಸ್ಟ್ರಕ್ ಆಗಿದೆ. ನಿಮ್ಮ ಏನು ಸಮಸ್ಯೆ ಇದ್ರೆ ಅವ್ರ ಮುಂದೆ ಹೇಳಿ, ಮುಂದೆ ಪೂಜಾಗೆ ಹೋಗ್ತೀವಿ. ಮುಂದೆ ನಿಮ್ಮೆಲ್ಲ ಬೇಡಿಕೆ ಹೇಳ್ರಿ, ನಾವು ಮಾತಾಡಿದ್ದೀವಿ ಸರ್. ಇದು ಏನಾಗಿತ್ತು ಹೇಳ್ತೇನೆ, 1,20,00,000 ನಾವು ಹಾಕಿದ್ದೀವಿ. ಒಂದೊಳಗೆ 125 crore. ಈಗ ವೈಭವ್ ನಗರದಲ್ಲಿ ಸುಮಾರು 20 ವರ್ಷದಿಂದ ಇಲ್ಲಿ ಏನೂ ಇರಲಿಲ್ಲ, ಡೆವಲಪ್ಮೆಂಟ್ ಏನೂ ಇರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಈಗ ನೀರು ಮೇಲೆ ಅಲ್ಲಿ ಇಟ್ಲಾಗಿ ಬಿಡಿದ್ರೆ ನೀರು ಬರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಈ 24/7 ಇದು ಸಹಿತ ವಿ ಆರ್ ಬಿಂಗ್ ಡಿಪ್ರೈವ್ಡ್, ನೀರು ಬರ್ತಿರಲಿಲ್ಲ. ಅದಕ್ಕೆ ಈಗ MLA ಅವರು ನೀರು ಬಿಡ್ತಾ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಮತ್ತು ಅದು ಮತ್ತು ರೋಡ್ ಅಂತೂ ಫುಲ್ ಕೆಟ್ಟಿತ್ತು. ಅದು ಎಷ್ಟು ರಿಪೇರಿ ಕೊಟ್ಟರು ಮಾಡಲಿಲ್ಲ ಅವರು. ಈ ಸ್ಟ್ರೈಕ್ ಮಾಡೋಣ ಅವರು ಬಂದು ಅವ್ರು ರಿಪೇರಿ ತೊಗೊಂಡಾರೆ ನಮ್ಮ ಕಡೆ. ಮತ್ತು ಈಗ ಫಂಡ್ಸ್ ಬಂದಿದೆ ಅಂತ ಹೇಳಿದ್ದಾರೆ. ಲೆಟ್ ಅಸ್ ವೇಟ್, ಮಾಡ್ತಾರೆ ನೋಡೋಣ. ಮಾಡಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡ್ತೇವೆ, ಮಾಡಿದ್ರೆ ಮತ್ತೆ ಸತ್ಯಾಗ್ರಹ ಮಾಡ್ತೇವೆ ನಾವು. ಇದೊಂದೇ ಹಾಂ ಅಷ್ಟೇ. लोकप्रतिनिधींच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे घेण्यात आले. यावेळी वैभवनगर व बसव कॉलनी येथील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. वडगावमधील कारभार गल्लीत चिमुरड्यांनी दिवाळीनिमित्त संतोषगड किल्ला बनवून या किल्ल्यामार्फत ऐतिहासिक जनजागृती केली आहे. दिवाळीच्या काळात शहरासह ग्रामीण भागातही किल्ला तयार करण्याची परंपरा बालचमू अद्यापही जपत आहेत व हीच परंपरा कायम जपण्यासाठी म्हणून आजही बालचमू तितक्याच उत्साहाने किल्ला तयार करून समाजामध्ये ऐतिहासिक जनजागृती करताना दिसून येत आहेत. अशाच प्रकारे वडगाव कारभार गल्ली येथील बालचमूंनी संतोषगड सादर केला आहे व या किल्ल्याचे उद्घाटन माजी नगरसेवक सुरेश रेडेकर यांच्या हस्ते पूजा करून फीत कापून करण्यात आले आहे. यावेळी मनोज होनगेकर या चिमुरड्याने या किल्ल्यासंदर्भात माहिती दिली आहे. या किल्ल्याला 5 बुर्ज आणि मेन दरवाजा 2 दरवाजे आहेत आणि एक बावी आहे आणि 2 मंदिर आहेत. एक महादेव मंदिर, एक गणेशचं मंदिर. किल्ल्याचं नाव काय? संतोषगड. कुठं आलं? महाराष्ट्रात. तुम्ही किती दिवस लागून तयार केला? 15 दिवस. अद्यापही दिवाळी या सणामध्ये युवा पिढीसह बालचमूही किल्ला बनवण्यास तितकेच प्राधान्य देताना दिसून येत आहेत. यामुळे सर्वत्र अशा बालचमूंचे कौतुकही केले जात आहे. यावेळी स्वयं काजोळकर, ज्ञानराज कनबरकर, सिद्धेश इंगळे, मेघराज कंगराळकर, शिवदीप कंगराळकर, शिवराज कंगराळकर हे बालचमू यावेळी उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. रामलिंगखिंड शिवसेना कार्यालयामध्ये बेळगाव शिवसेनेच्या वतीने शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला आहे. बेळगाव शिवसेनेच्या वतीने हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला. बेळगाव जिल्हा संपर्क प्रमुख अरविंद नागनुरी यांच्या नेतृत्वाखाली स्मृतिदिन श्रद्धाभावाने पार पडला. रामलिंगखिंड शिवसेना कार्यालयात आयोजित या स्मृतिदिन कार्यक्रमामध्ये जिल्हा प्रमुख प्रकाश शिरोळकर यांनी आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांच्या कार्याची थोडक्यात आठवण करून दिली. यावेळी शहर प्रमुख दिलीप बैलूरकर, उपशहर प्रमुख प्रवीण तेजम, प्रकाश राऊत, राजकुमार बोकडे, नागेश भातकांडे, संघटक दत्ता जाधव, विजय सावंत सह इतर शिवसैनिक उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा वेळ झाले छोट्याशा विश्रांतीची. भेटूया विश्रांतीनंतर. हाय, व्हाट अ प्रेजेंट सरप्राइज. कौन है? अरे वो मेरी फ्रेंड आरती है. तेरी शादी तो अटेंड नहीं कर पाई, लेकिन सोचा मिल लूं. वैसे जीत कहाँ है? वो अंदर है, बैठो ना. वाओ जया,
बहुत सुंदर लग रहा है। वैसे सच कहूं, तुम्हारी पर्सनालिटी पे जज रहा है। आखिर चॉइस किसकी है? थैंक्स। अच्छा, तो कर्टन्स की तारीफ कर रही हो। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग। यहाँ है नए लुक, कलर और स्ट्रक्चर के बेहतरीन कर्टन फर्निशिंग की वैरायटी जो आपके घर और ऑफिस की शान बढ़ाए। अमरकौन कर्टन एंड फर्निशिंग, खड़े बाजार, बेलगावी। एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम। यहाँ हमने 13 सालों में न सिर्फ 2000 से अधिक स्टूडेंट्स को ट्रेन किया है, बल्कि 90% को बेस्ट प्लेसमेंट्स भी दी है। हम साथ कई ऐसे जॉब रेडी कोर्सेज भी ऑफर कर रहे हैं जो ग्लैमरस होने के साथ काफी प्रॉमिसिंग भी है। आज कई टॉप हायरिंग कंपनीज की नजर हमारे स्टूडेंट्स पे है, और वो इसलिए है जहां कई कोर्सेज सिर्फ स्किल्स सिखाते हैं, हम 6 एज एडवांटेज से लाइफ स्किल्स सिखाते हैं जो उन्हें इन कोर्सेज के साथ लाइफ टाइम करियर के लिए तैयार करते हैं। अगर आप तैयार हैं इंडस्ट्री रेलेवेंट स्किल्स के लिए, हम तैयार हैं आपका फ्यूचर बदलने के लिए। एपटेक एविएशन एकेडमी, बेलगाम। जले दीप अंगना में होगी रोशन दुनिया, पलकों तले छा जाए चांद तारों का साया। रंगोली में खिले रंग खुशियों की भी तरानी, तन मन झिलमिल जाए हर पल होंगी सुहानी। ये अटूट बंधन खिले हर आशियाना, रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। रंग वस्त्रों का खजाना मन भाए आराधना। आराधना, मारुती गली, बेलगाम। मन भाए आराधना। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा आपले स्वागत आहे। राज्य सरकारच्या मराठा विकास महामंडळाच्या स्थापनेच्या निर्णयाचा निषेध कन्नड आंदोलनकर्त्या कस्तुरी भावी यांनी केला आहे। राज्य सरकारच्या मराठा विकास महामंडळाच्या स्थापनेच्या निर्णयाचा निषेध करत मंगळवारी कन्नड आंदोलनकर्त्या कस्तुरी भावी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर निदर्शने करून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन सादर केले आहे। मुख्यमंत्री येडियुरप्पा यांनी कर्नाटक राज्योत्सवाला निधी मंजूर केला नाही, मात्र मराठा समाजासाठी त्यांनी 50 कोटीचा निधी मंजूर करून कन्नडिगांचा त्यांनी अवमान केल्याचे यावेळी कस्तुरी भावी यांनी म्हटले आहे। मात्र कन्नड आंदोलनकर्त्या कस्तुरी भावी यांना हे समजून घेणे गरजेचे आहे की अनुदान मराठा समाजाच्या अभिवृद्धीसाठी मंजूर करण्यात आले आहे, ना की कोणत्या व्यर्थ कामासाठी। सरकारकडून अनुदान मंजूर होणे हे साहजिक आहे, ते कोणत्याही समाजाच्या अभिवृद्धीला मंजूर केले जाऊ शकते, पण याविरुद्ध निदर्शने करणे हे कितपत योग्य आहे। एकूणच सर्व समाजाचा विकास करणे हे सरकारचे ध्येय आहे, त्यामुळे याला विरोध करणे चुकीचे आहे। दिवाळी निमित्त टिळकवाडी येथे स्वर मल्हारची दिवाळी पहाट मैफल साजरी करण्यात आली असून या मैफलला अनेक प्रमुखांची उपस्थिती लाभलेली दिसून आली आहे। दिवाळी निमित्त टिळकवाडी येथे स्वर मल्हारची दिवाळी पहाट मैफल संपन्न झाले आहे। रवींद्र माने यांच्या संवादिनी वादनाने बैठकीला प्रारंभ झाला। त्यांनी राग अहिर भैरव विलंबित झपतालातील व द्रुत एकतालातील गत सादर केली आणि त्यानंतर मोहे भूल गए सावरिया हे सिनेगीत सादर केले। बैठकीचे दुसरे कलाकार होते मुकुंद गोरे। त्यांनी राग मिया की तोडीमध्ये दरबार सजावत ही विलंबित एकतालमधील बंदिश त्रिवट आणि द्रुत एकतालातील तरणा पेश केला। त्यानंतर गोरे यांनी हिंडोल बहार हा जोड राग अतिशय कुशलतेने सादर केला। त्यानंतर मतोजय जमुना तट ही भैरवीतील बंदिश व सर्वात्मका सर्वेश्वरा हे नाट्यगीत गाऊन बैठकीचे समापन केले। कलाकारांना अभिमन्यू हेरलेकर, संतोष पुरी यांनी तबला संगत केली। संवादिनी संगत योगेश रामदासी यांची तर तानपुरा साथ संचिता पर्वतीकर यांनी केले।
दरबार 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 सजावता. प्रारंभी रोहिणी कुलकर्णी यांनी प्रास्ताविक केले. मुकुंद गोरे, रवींद्र माने, श्रीधर कुलकर्णी, सुधांशु, अभिमन्यू हेर्लेकर, तन्मयी सराफ यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. सामाजिक अंतर राखत श्रोत्यांनीही प्रत्यक्ष बैठकीचा आनंद घेतला. रोहिणी कुलकर्णी यांनी सर्वांचे आभार व्यक्त केले. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी दिवाळी निमित्त बेळगाव शहरातील विविध कार्यालयाच्या लक्ष्मीपूजेला आपला सहभाग दर्शवला आहे. दिवाळी सणानिमित्त बेळगावमधील अनेक कारखाने, दुकाने तसेच विविध कार्यालयांच्या लक्ष्मीपूजेसाठी कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी शंकरगौडा पाटील यांनी सहभाग दर्शवून लक्ष्मीपूजा संपन्न केली आहे. तसेच दिवंगत सुरेश आंगडी यांच्या कार्यालयाच्या लक्ष्मीपूजेला देखील त्यांनी सहभाग घेतला होता. त्याचप्रमाणे कर्नाटक सरकारचे विशेष प्रतिनिधी म्हणून ओळखले जाणारे शंकरगौडा पाटील यांनी बेळगाव तालुक्यातील सुळेभावी गावच्या महालक्ष्मी मंदिराला भेट देऊन महालक्ष्मीचे त्यांनी दर्शन घेऊन आशीर्वाद घेतला आहे. यावेळी महालक्ष्मी मंदिराच्या ट्रस्टकडून शंकरगौडा पाटील यांचा सत्कार करण्यात आला आहे. यावेळी त्यांच्या सोबत अनेक प्रमुख उपस्थित होते. महादेव पवार, केएनएन सिटी न्यूज, बेळगाव. आता पुन्हा नजर टाकूया आजच्या स्थळीय घडामोडींवर. मुख्यमंत्र्यांकडून मराठा समाजासाठी 50 कोटीचे अनुदान मंजूर केल्याने मराठा समाजाच्या वतीने धर्मवीर चौकात आनंद साजरा. येत्या काळात 500 कोटीचे अनुदान मंजूर करणार असल्याचे बेनके यांचे आश्वासन. शहरातील वंटमुरी कॉलनीमध्ये करण्यात आले 30 बेडचे रुग्णालय निर्माण. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले उद्घाटन. स्मार्ट प्रकल्पांचा नागरिकांनी फायदा करून घेण्याचे आमदार बेनके यांनी केले आवाहन. शहरातील हनुमान नगर येथील नागरिकांसाठी गार्डनचे उद्घाटन. कर्नाटक राज्य आणि केंद्र सरकारच्या मदतीने गार्डनचे निर्माण. आमदार अनिल बेनके यांच्या हस्ते करण्यात आले गार्डनचे उद्घाटन. आता वेळ झाली इथंच थांबण्याची. तुम्ही पाहत रहा केएनएन सिटी न्यूज मराठी.